एका 16 वर्षाच्या मुलाने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती आणि तो सुट्ट्यामध्ये आपल्या आजोबांच्या घरी फिरायला गेला होता. तिथे त्याचे आजोबा, आजी आणि एक लहान मावशी राहत होती. संध्याकाळी त्याची मावशी स्वयंपाक करते आणि जेवण झाल्यानंतर तो मुलगा तिला विचारतो की मी कुठं झोपू. त्यावर त्याची मावशी म्हणते की हरकत नाही काही, तू माझ्या शेजारीच झोप. शेवटी तो मुलगा आपल्या 21 वर्षाच्या मावशीच्या शेजारी झोपतो. परंतु रात्रीचे 12 वाजताच तो मावशीला सांगू लागतो की मावशी, आज माझी खूप इच्छा होत आहे. त्यावर त्याची मावशी प्रतिसाद देते आणि इथूनच एका विचित्र कथेची सुरुवात होते. पुढे जे काय घडलं ते आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक विचार करायला भाग पडले आहेत. नक्की त्या रात्री काय घडलं आणि त्यानंतर काय झालं? ही सत्य घटना बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोह या गावातील आहे. इथे 53 वर्षाचे जगलाल महतो राहतात. त्यांना 5 मुली आणि 2 मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न 2008 मध्ये शेजारच्या गावात झालं होतं. दोन्ही मुलांचे लग्न झाले आहेत. त्यांची सर्वात लहान मुलगी, जिचं नाव ममता कुमारी आहे, तिचेच लग्न व्हायचं बाकी होतं. जगलाल महतो यांच्या मोठ्या मुलीला एक मुलगा आहे, ज्याचं नाव गोलू महतो आहे. गोलू महतो हा कुटुंबातील सर्वात मोठा नातू असल्याने त्याला आपल्या आजोबांच्या घरी नेहमी येणे जाणं चालू असायचं. त्याची लहान मावशी ममता कुमारी ही गोलूपेक्षा अवघ्या 5 वर्षांनी मोठी होती. दोघे लहानपणापासूनच सोबत हसत खेळत मोठे झाले होते. गोलू आपल्या ममता मावशीशी खूप गप्पा मारायचा, तिच्यासोबत खेळायचा आणि हिंडायचा. वेळ जात होता. 2024 मध्ये गोलू आता 16 वर्षांचा झाला होता. त्याने 10वीची परीक्षा दिली आणि सुट्ट्यामध्ये आजोबांच्या घरी फिरायला गेला. त्याचे मामा आपल्या कुटुंबासह बाहेर राहत असल्याने गावात फक्त त्याचे आजोबा, आजी आणि मावशी ममिता कुमारीच राहत होते. गोलू आजी नेहमी आजारी असायची, त्यामुळे जेवण बनवण्यापासून ते गुराढोरांची देखभाल करण्यापर्यंत घरची सर्व जबाबदारी ही ममतावरच होती. गोलू आपल्या आजोबांच्या घरी आला आणि म्हणाला की परीक्षा संपल्यामुळे तो इथे फिरायला आला आहे. संध्याकाळी ममताने स्वयंपाक केला. गोलूने जेवण केलं आणि तो मावशीला म्हणाला की माझे अंथरूण मी कुठे लावू, मी कुठे झोपू. तेव्हा ममता म्हणाली की माझ्या शेजारी झोप, मी एकटीच आहे, काही अडचण तर नाही. त्यावेळी गोलू 16 वर्षाचा तर ममता 21 वर्षाची होती. ममताने विचार केला की हा मुलगा लहान तर आहे, शेजारी झोपला तर काय फरक पडतो. गोलू तिच्या शेजारी झोपला, पण रात्री 12च्या सुमारास त्याने ममताच्या पायावर पाय ठेवण्यास सुरुवात केली. ममताला जाग आली. ती म्हणाली, गोलू तू हे काय करतोयस, पाय बाजूला कर. तेव्हा गोलूने ममताच्या अंगावर हात ठेवला. ममताने त्याला बाजूला ढकललं आणि विचारलं, असं का करतोयस तू, तू दूर राहा. तेव्हा गोलूने ममताला पकडलं आणि म्हणाला, मला आता राहवत नाहीये, मला तुझ्याशी माझ्या मनातली गोष्ट बोलायची आहे. ममताने विचारलं, काय बोलायचं आहे तुला. गोलू म्हणाला, माझी खूप इच्छा होत आहे, मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत. ममता त्याच्या वक्तव्यावर खूप रागवली आणि म्हणाली, तुला समजत नाहीये का, तू माझ्या बहिणीचा मुलगा आहेस, एका अर्थाने माझा सुद्धा मुलगाच आहे. लोक काय म्हणतील, कोणाला कळालं तर काय होईल, हे अजिबात योग्य नाही, तू दूर हो माझ्यापासून. पण गोलू म्हणाला, कोणाला काहीच कळणार नाही, आपलं नातंच असं आहे की कोणाला शंका सुद्धा येणार नाही आणि आपण दोघे एन्जॉय करू, तू माझी प्रेमिका बनून राहा. ममताने त्याला पुन्हा नकार दिला आणि त्याला दूर झोपायला सांगितलं. पण गोलूने तिचा हात पकडला आणि तिच्याशी जबरदस्ती करत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ममताने सुरुवातीला विरोध केला, पण नंतर ती म्हणाली, ठीक आहे गोलू, तू आता माझ्याजवळ आलाच आहे तर मला सोडून दूर जाऊ नकोस. गोलू म्हणाला, काही काळजी करू नको, जग इकडचं तिकडं झालं तरी मी तुझ्यापासून कधीही दूर होणार नाही. त्या रात्री गोलूने ममतासोबत वेळ घालवला. सकाळी ममताने नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. संध्याकाळी गोलू पुन्हा तिच्याच शेजारी झोपला. हा प्रकार पुढील 10 दिवस सतत चालला. आता गोलू आणि ममता एकमेकांमध्ये खूप गुंतले होते आणि एकमेकांवर प्रेम करू लागले होते. इच्छा असून देखील ते दूर जाऊ शकत नव्हते. गोलूला तिथेच राहावंसं वाटत होतं, तर ममतालाही त्याने जाऊ नये असंच वाटत होतं. पण 10 दिवसानंतर लोकांनी शंका येऊ नये म्हणून गोलू आपल्या घरी निघून गेला.
घरी गेल्यावर देखील गोलू आणि ममता यांच्यात फोनवर बोलणं सुरूच राहिलं. ते वेगवेगळ्या ठिकाणी लपून भेटू लागले. कधी ममता आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी जायची, तेव्हा त्यांची भेट व्हायची, तर कधी गोलू महिन्यातून एक दोनदा काही ना काही बहाणा करून आजोबांच्या घरी यायचा. कोणाला देखील या गोष्टीची साधी भनक सुद्धा लागली नाही. असाच 1-2 वर्षांचा काळ निघून गेला. गोलू ममताला बाजारात घेऊन जायचा, हॉटेलमध्ये घेऊन जायचा. कोणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता, कारण तो सर्वांसमोर तिला मावशीच म्हणायचा. गोलू आणि ममता कसे तरी पैशांची सोय करायचे आणि एकत्र फिरायचे. हळूहळू 2026 वर्ष चालू झाले. 1 जून 2026 रोजी गोलू आपल्या घरी होता. त्याने ममताला फोन केला आणि म्हणाला, "ममता, आज मला तुला भेटायचं आहे." ममता म्हणाले, "तू तुझ्या घरी आहेस, इथे कसा येऊ शकशील? तू जाऊन तर अजून फक्त 4 दिवसच झाले आहेत. इतक्या लवकर आला तर घरातील लोकांना संशय येईल." गोलू म्हणाला, "कोणाला संशय यायचा तर येऊ दे, मी येतोय." ममता म्हणाले, "ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर ये. तुझ्या आजोबांचं घर आहे, तुला कोण काय बोलणार तेव्हा." गोलू ममताला भेटण्याच्या ओढीने लगेच आजोबांच्या घरी पोहोचला. आजोबांनी विचारलं, "बाळा, 4 दिवसांपूर्वीच तर गेला होतास, काही काम होतं का?" गोलू म्हणाला, "नाही नाना, सहजच तुमचे दर्शन घ्यावे आणि फिरावे म्हणून आलो." आजोबा म्हणाले, "काही हरकत नाही, तुझेच घर आहे, येत जा." नेहमीप्रमाणे संध्याकाळी ममताने जेवण बनवलं. जेवण झाल्यावर गोलू ममताच्या खोलीत झोपायला जाणार होता, पण आजोबा म्हणाले, "नाही बाळा, तू बाहेर झोप. आता वेळ बदलली आहे, तुझे वय देखील 18 वर्ष झालं आहे, त्यामुळे आता आत झोपणे योग्य नाही." उन्हाळ्याचे दिवस असल्याने आजोबांनी गोलूचे अंथरूण बाहेर अंगणात आजोबा आणि आजीच्या खाटेजवळ लावलं. गोलू बाहेर झोपला, पण रात्री 12 वाजता तो दबक्या पावलाने आपल्या मावशीच्या खोलीत गेला. थोड्याच वेळात दोघांमध्ये पुन्हा शारीरिक संबंध सुरू झाले. खोलीतून काही विचित्र आवाज बाहेर येऊ लागले. गोलूचे आजोबा जगलाल महतो यांना जाग आली. त्यांनी पाहिले तर बाहेर गोलू त्याच्या खाटेवर नव्हता. ते उठले आणि त्यांनी खोलीच्या खिडकीतून आत पाहिले. आत त्यांची सर्वात लहान मुलगी ममता आणि नातू गोलू दोघेही आक्षेपार्ह आणि विवस्त्र अवस्थेत होते. हे पाहून जगलाल महतो थक्क झाले. त्यांनी तत्काळ शेजारच्या 3-4 लोकांना बोलवलं आणि खिडकीतून ते दृश्य दाखवलं. लोकांनी दार उघडायला लावले आणि ममता व गोलूला रंगे हात पकडलं. लोकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी दोघांना बांधून मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानिक लोकांनी गोलूला विचारलं, "तू हे ममता सोबत किती वर्षापासून करतोयस?" गोलू म्हणाला, "गेल्या 2 वर्षापासून." एकाने विचारलं, "तुला ममताशी लग्न करायचं आहे का?" गोलू म्हणाला, "हो, मी तिला माझं मानलं आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे." तेव्हा लोकांनी ममताला विचारलं की "तुला गोलूशी लग्न करायचं आहे का?" तेव्हा ममता रडू लागली आणि तिने नाही असं उत्तर दिलं. तेव्हा जगलाल महतो याने लोकांना थांबवलं आणि म्हणाले, "मारू नका, दोघेही माझेच आहेत. जेव्हा दोघे एकमेकांना पसंत करतात तर मी त्यांचं लग्न लावून द्यायला तयार आहे." हे ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. लोकांनी सांगितलं की ही मावशी आणि पुतण्याचं नातं आहे. समाजात याचा काय संदेश जाईल? लोक काय विचार करतील? पण जगलाल महतो म्हणाले, "जर दोघे एकमेकांवर प्रेम करतात आणि आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले आहेत तर त्यांनी एकत्र राहणेच योग्य आहे." गोलू फक्त चड्डीवर उभा होता आणि तो लग्नासाठी तयार होता. ममता देखील रडत रडत तयार झाली. अखेर दोघांना जवळच्या मंदिरात नेण्यात आलं. कोणीतरी घाईघाईत सिंदूर आणि हार आणला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि गोलूने ममताच्या भांगेत सिंदूर भरला. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि मावशी पुतण्या पती पत्नी बनले. तेथे आलेल्या पत्रकाराने जगलाल महतो यांना विचारले की "तुम्ही या निर्णयाने खुश आहात का?" तेव्हा जगलाल महतो म्हणाले, "मी खुश आहे, कारण ममता आज माझ्यासमोर माझ्याच घरात हे करत आहे. उद्या तिचे लग्न दुसरीकडे केले असते तर तिने तिच्या नवऱ्याला धोका दिला असता. जर या दोघांनी आधीच संबंध ठेवले आहेत आणि एकत्र राहू इच्छित आहे तर त्यांनी राहावे. मला काही सुद्धा अडचण नाही." अशा प्रकारे दोघांचं लग्न झालं आणि आता ममता गोलू सोबत तिच्या सासरी गेली आहे. जेव्हा ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा पवित्र मानल्या जाणाऱ्या नात्याला लागलेल्या या कलंकाबद्दल सर्वजण चिंता व्यक्त करत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की जगलाल महतो यांनी लोकांना न बोलवता दोघांना समजावून सोडून द्यायला हवं होतं आणि मुलीचे लग्न दुसरीकडे करायला हवं होतं. तर काहींच्या मते जगलाल महतो यांनी घेतलेला निर्णय हा योग्य होता, नाहीतर ममताने दुसऱ्या कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं.
ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे नसून समाजात घडणाऱ्या अशा घटनांबद्दल जागरूक करणे हाच आहे. सुरक्षित राहा आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा.